मैम समझ मैम मैम लेफ्ट में राइट है उनका राइट मैम राइट में मैम मैम राइट राइट लेफ्ट टू राइट वाला हाँ जी यहाँ पे हाँ जी आलेले आहेत तू इकडे पीछे आता रुको अच्छा अच्छा आराम से अच्छा मैं देखेगा शांत हो रिस्पेक्ट अजून एक अभिनेत्री येणे बाकी आहे दीपाली सिया ते 5 मिनिटात आपण पोहोचतील एक लोग इथे ले लो सब लोग कान के नीचे ले लो सर आपके लेफ्ट में या ना तुम्ही क्या बोले हंस रहे क्यों या साइड हाँ आधे राइट सगळे खूप छान दिसतात सर तुम्ही खूप खूप लक्षवेधी अशी तुमची भूमिका आहे आणि आवडली आहे सगळ्यांना तुमच्या या भूमिकेविषयी काय सांगाल भूमिकेविषयी सांगण्यापेक्षा भूमिका बघायला आवडेल सगळ्यांना दाखवायला आवडेल मुळात म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून मला या सिनेमात काम दिलं त्याबद्दल प्रोड्युसर आणि डिरेक्टरचे आभार विनोदी पद्धतीची भूमिका आहे तो जी नायिका आहे तिला तो सपोर्ट करत असतो आणि तिच्या मनाप्रमाणे लग्न व्हावं ह्या मताचा मी असतो तर त्यासाठी त्याला काय भानगडी कराव्या लागतात किंवा ते करत असताना त्याच्यावर किती प्रसंग ओढवतात आणि त्याच्यात तो कसा सफर होतो आणि ते नको ते प्रसंग त्याच्यावर ओढवतात आणि त्याच्यातून तो सफर होत असतो आणि ते सफर होत असताना काय त्याच्या जीवाची घालमेल होते हे दाखवण्याचा त्यात प्रयत्न झाला आणि त्यातून विनोद निर्मिती झाली आहे आणि ती अत्यंत अशी निरोगी विनोद आहे या सिनेमात कमरेखालचे विनोद नाही आहे आणि सर तुमची प्रत्येक भूमिका आणि तुमचे विनोद आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर पाहताना सो येस थँक्यू आता मी येईन प्राजक्ता मॅम तुमच्याकडे अगेन तुम्ही आम्हाला खूप आवडता सगळेच खूप आवडता स्क्रीनवर पाहायला मुळात या सिनेमाचं एक विशेष हेच आहे की सगळे आवडते चेहरे आहेत त्यामुळे कन्फर्म ही फिल्म बघायला प्रेक्षक जाणार आहेत हे तर कन्फर्म आहे सो येस अगेन प्राजक्ता मॅम तुमची भूमिका काय आहे आणि कसा होता एक्सपिरियन्स अनुभव फारच सुंदर होता आणि माझी भूमिका म्हणजे संजय सरांची बायको आहे त्यामुळे मला काहीच करायला लागलेलं नाहीये संजय सरांच्या ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिली तरी उत्तम विनोद निर्मिती होते म्हणजे हे तुम्ही बाजूला आहात म्हणून नाही सर तुम्हाला बघत आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळे संजय सर असल्यामुळे फार सोपं होतं सगळं आमचे लेखक आमचे पटकथा लेखक आणि संवाद लेखक संजय नवगिरे यांनी उत्तम लिहिलेलं आहे त्यामुळे जेव्हा काहीतरी छान लिहिलेलं येतं ना त्यामुळे आपल्याला फार प्रयत्न करावे लागत नाहीत कारण मुळात खूप छान असतं तर त्यांनी उत्तम लिहिलेलं आहे स्वरूपने सगळ्यांकडून छान कामं करून घेतलेली आहेत सहकलाकार
देखणे तर आहेत पण छान काम करणारेही होते. त्यामुळे हा अनुभव फार सहज सुंदर होता. भूमिका छान आहे. नवऱ्यावर प्रेम करणारी एक भोळी बायको आहे जी मी अजिबात नाही एरवीच्या आयुष्यात. तर तसं नसलेलं काहीतरी करता आलं सिनेमात ह्याचा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे छान झालाय सिनेमा आणि काम करताना फारच मजा आली. खूप छान. आणि आम्हाला ही भोळी बायको पाहायला खूप आवडेल. येस तमन्ना मॅम, पदार्पण अभिनेत्री म्हणून आणि सोबत निर्माती म्हणून सुद्धा सो या दोन्ही भूमिका सांभाळणं अजिबातच सोपं नसणार आहे. सो कसं होतं हे चॅलेंज आणि कसं वाटतं इतक्या छान स्टारकास्ट सोबत हा सिनेमा तुम्ही करताय? मला तर आज या मंचावर उभं राहिलेल्या ह्यांच्या सर्वांसोबत त्यातच खूप म्हणजे ॲक्च्युली दिस इज अ प्राऊड मुमेंट फॉर मी की मी ह्या सर्वांबरोबर उभी आहे इथे. आणि मला हे फिल्म म्हणजे ॲज अ ॲक्टर करताना मी खूप एन्जॉय केलं. आणि एन्जॉय असं केलं की ह्या दोघांची जी कॉमेडी होती ना ती इतकी छान होती की तेच एक एन्जॉयमेंट होतं. कारण 70 डेजमध्ये आम्हाला फक्त शूट फटाफट संपवायचं होतं. पण ज्या वेळेला ह्यांची कॉमेडी चालायची ना त्यावेळेला ते एक थोडंसं रिलॅक्सेशन होतं माइंडला. नक्कीच. आणि जसं मी मगाशी म्हटलं की नायिका कन्फ्यूज आहे, तिला मुलगा कसा हवाय. कसा बरा मुलगा हवाय तुम्हाला? मला डॉक्टर नवरा हवा आहे ना. पण तो डॉक्टर सायकेट्रिस्ट आहे. कारण आमच्याकडे सायकेट्रिस्ट डॉक्टर मी ह्याच्यासाठी निवडला कारण माझ्या घरात आहे ना सगळी भेळ आहे. एक कुठच्या तरी म्हणजे एक आहेत त्यांना असं आहे की थोडंसं शिस्ती कडक असे हे वेगळे कॅरेक्टर. तर मी म्हटलं एक कोणतरी समंजस पाहिजे ना घरात, म्हणून मी विचार केला सायकेट्रिस्ट निवडूया. ओके. तो हे आता आम्हाला पाहायला आमची उत्सुकता अजून वाढली आहे की ते कसं असणार आहे. येस, मी सौरभ सर तुमच्याकडे येईन आता. खूप छान दिसत आहे सिनेमामध्ये सुद्धा आणि छान भूमिका आहे तुमची. सो काय सांगाल या भूमिकेविषयी? सर्वात आधी थँक्यू सो मच. कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही धन्यवाद कारण इथे तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि थँक्यू टू आवर प्रोड्युसर्स अँड प्रेझेंटर्स. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की फिल्म्स अनेक तयार होतात, अनेक अनाऊन्स होतात, पण त्या पूर्णत्वाला जाणाऱ्या फिल्म्स खूप कमी असतात. तयार होऊन त्या समोर लोकांच्या समोर येणं आणि मग त्यातनं तो प्रोड्युसर उभा राहणं ही गोष्ट फार क्रुशियल आहे आणि ती होतीये. त्यामुळे त्याचा भाग व्हायला मला त्याचा खूप आनंद आहे. सो आणि त्याला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट लागतो हे फार महत्त्वाचं. सो थँक्यू अगेन. मी असं म्हणेन मला असं ऑनेस्टली वाटतं की दोन प्रकारच्या फिल्म्स लोक ॲप्रिशिएट करतात. एक म्हणजे जी अत्यंत रिलेटेबल असते ज्याच्यात ते स्वतःला पाहू शकतात, किंवा एक अशी की ज्याच्यात त्यांना कम्प्लीट इमॅजिन करायला लागतं की जे वर्ल्ड त्यांच्यासमोर कधी येऊ शकत नाही. सो अशा दोन जॉनरच्या फिल्म्स जनरली खूप लोकांना आवडतात. मधलं काहीतरी असेल तर ते कदाचित आवडू शकत नाही असं माझं पर्सनल मत आहे. पण ही कम्प्लिटली रिलेटेबल फिल्म आहे की ज्याच्यातले प्रत्येक कॅरेक्टरशी समोर बसलेला प्रेक्षक स्वतःला रिलेट करू शकतो. अशी अतरंगी कॅरेक्टर्स आहेत आणि माझं कॅरेक्टर असं आहे की हा एकमेव माणूस त्या सगळ्या अतरंगी कॅरेक्टर्स मधला एक सेन माणूस आहे की जो शांतपणे आणि थंड डोक्याने आणि व्यवस्थित विचार करू शकतो, व्यवस्थित डिसिजन घेऊ शकतो. पण त्याचीही त्या सगळ्या जुळवाजुळव करताना कशी धावपळ होते असं ते कॅरेक्टर आहे डॉक्टर ऋषीचं. आणि जरी कॉमेडी फिल्म असली तरी त्याला एक छान सोशल मेसेज आहे. तो काय आहे तो डेफिनेटली तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेलच. पण त्यामुळे हे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं चांगली एंटरटेनमेंट असेल आणि त्याच्याबरोबर पॅकेज एक चांगला सोशल मेसेज असेल तर इट कॅन डू प्रिटी गुड स्टफ. आणि त्यामुळे मला वाटतं आता पुढे येईल त्याच्यातनं तुम्हाला चांगलं वाईट ते प्रेक्षक ठरवतील. पण आम्ही आमच्याकडनं आणि सर्वांनी पूर्ण प्रयत्न करून दिलेले आहे. येस. आणि खूप एक्सायटेड, आमची एक्साइटमेंट खूप वाढली आहे. या भूमिकेविषयी मला ऐकून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार. खरं तर हे सगळे मेन कोर्स मधले पदार्थ आहे. मी डेझर्ट म्हणून येतो आणि मला स्वतःला मॅड कॉमेडी पाहायला खूप आवडते, करायला आवडतं आणि ते मला वाटतं उत्तम प्रकारे स्वरूपला साध्य झालेलं आहे, त्याने ते केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तमन्नाचं कौतुक करायचं आहे. ऍज अ निर्माती तिने इतकं स्ट्रॉंगली प्रोजेक्ट होल्ड केलं. आणि काय होतं ना, आपल्याकडे फिल्म शूट होतात पण पुन्हा ते मग अडकून राहतं, ते सगळं बाहेर पडायला काय 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 होतं. पण ती इतकी स्ट्रॉंगली आणि फर्मली उभं राहिली ना, त्यासाठी तिचं खरंच कौतुक आहे. तिने शूटच्या दरम्यान सुद्धा कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही. टेक्निशियन्सना असू देत किंवा कलाकारांना असू दे, जे हवंय जे लागते ते मागवा. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि बाकी फिल्म एन्जॉय करा. थँक्यू.
माझी आवडती अभिनेत्री, लाडकी नृत्यांगना, ऍक्टिव्ह सोशलिस्ट पॉलिटिशियन आणि ज्यांना मी खूप आवडतात त्या, पण आम्ही त्यांना स्क्रीनवर खूप मिस करतोय सध्या. सो येस, तुम्ही असं सारखं दिसत राहा ही अशी प्रेक्षकांकडून मी तुम्हाला विनंती करते. आणि आय नो तुम्ही तुमचा आणि अलीचा बॉन्ड आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की तो खूप छान आहे. आणि तुम्ही सिनेमामध्ये असं सांगताय मुलीला की मुलगा हँडसम पाहिजे. सो एका अलीसोबतचं बॉन्डिंग पाहता आणि इथे परस्पर एका मुलीची आई आहात, तर कशी होती ही भूमिका आणि कसं वाटलं हे साकारताना? सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार. ज्यावेळी मला स्वरूपने फोन केला होता तेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी पहिल्यांदा सगळ्यात तोंडात माझ्या लगेच होकार आला की मला स्क्रिप्ट आवडली. कारण ही कहाणी जो सोशल मेसेज आहे ना ती आईच देते. तो सोशल मेसेज देणारी आईचा जर रोल मी साकारते तर त्या फिल्ममध्ये जितकं कॉमेडी आहे तितकाच डार्क साईड पण आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी मी ऐकल्यानंतर मला वाटलं की नाही, नक्कीच ही फिल्म करायला पाहिजे. कौतुक तमन्नाचं, कारण तिचं पदार्पण आहे. एक स्त्रीने स्त्रीला मदत करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात आम्ही तिला खूप हेल्प केलेली आहे. आणि आज एक अशी मुलगी जी तिची आई निर्माते आहे पण ती ॲज अ ॲक्टर पण आली आणि तिने या 3-4 महिन्यात फिल्म शूट पण करते आणि प्लस ती तुमच्या समोर घेऊन पण येते, रिलीज डेट पण डिक्लेअर करते आणि चांगल्या पद्धतीने करते. सो तिचं कौतुक. आणि फिल्म ज्या पद्धतीने स्वरूपने डिरेक्ट केली आहे, कारण कमी दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आज मराठी चित्रपट बनवणं आणि ते रिलीज करणं आणि मराठी पब्लिक पर्यंत पोहोचवणं इतकं कठीण झालेलं आहे की फिल्म हिट होणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण खर्च तर अवाढव्य करतो पण ते खर्च पूर्ण येणं काढणं हेही कठीण आहे. कालच 2 दिवसापूर्वी माझा एक मित्र आशिष शुभाळे, तो गार्गी फिल्म ज्या फिल्म मी त्या फिल्मची हिरोईन होती त्याने आत्महत्या केली. त्यांनी कारण तो वसूल नाही करू शकला, पैसे त्याचे रिटर्न नाही आले आणि त्याच्यामुळे ह्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये त्याचे लॉसेस झाले आणि तो नाही रिकव्हरी करू शकला, त्यांनी आत्महत्या केली. असे कित्येक निर्माते आहेत जे करू इच्छितात फिल्म्स पण त्यांना रिकव्हरी मिळत नाही, त्यांना फिल्म्स त्यांचे रिटर्न येत नाहीत. तर त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. ज्या पद्धतीने तमन्नाने ज्या बजेटमध्ये फिल्म आखली आणि त्या बजेटमध्ये कम्प्लीट करण्यात कौतुक स्वरूपचं पण आहे, कारण त्याच्यातून त्यांनी कम्प्लीट करून ती फिल्म रिलीज होऊन तुमच्यापर्यंत आणते. त्यामुळे परत असा कुठलाही निर्माता येऊ नये की ज्यांनी आज आशिष जी वेळ आली ती अजून आणखी कुठल्या निर्मात्यावर येऊ नये अशी देवाकडे मी प्रार्थना करते. पण असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू दे जेणेकरून मराठी फिल्म्स बनतील, थिएटरमध्ये लागतील, लोक येतील आणि असे निर्माते जगतील. कारण मराठीवर प्रेम करणारे अत्यंत लोक आहेत पण मराठी फिल्म बघण्यासाठी मराठी आज अविभाज्य, आपण एक वेगळ्या लेवलला आपला मराठी माणा गाजवतोय. पण मराठी फिल्म्स बनवणं आणि मराठी फिल्म्स थिएटरमध्ये येऊन बघणं, जर थिएटरमध्ये पिक्चर लागतो तेव्हाच लोकांपर्यंत जातात. छावा चित्रपटाला पण प्रेम मराठी माणसानेच दिलं म्हणून मराठी तो चित्रपट इतका गाजला. जर तोच मराठीमध्ये असला असता तर तेवढा रिकव्हरी केली असती का? मग हाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती व्हायला हवी एवढीच इच्छा आहे. हा चित्रपट बघा, हा चित्रपट खूप छान आहे, लाईन त्याची खूप चांगली आहे, कॉमेडी आहे, सगळे दिग्गज कलाकार. मी खूप वर्षानंतर संजय बरोबर काम केलेलं आहे. आम्ही ॲज अ लीड म्हणून आम्ही एकत्र एकमेकांवर ऑपोजिट काम केलेलं होतं. पण आज या चित्रपटात तो माझा भाऊ आहे, मी त्याची बहीण आहे. मी त्या मुद्द्याकडे येणारच होते. पण जे काय म्हणजे कलाकार एकमेकांबरोबर येतच असतो, आम्ही काम करतच असतो. पण चित्रपट जगले पाहिजेत, मराठी पिक्चर बनले गेले पाहिजेत आणि ते चित्रपटगृहात लागलेच गेले पाहिजेत हीच मनापासून इच्छा आहे आणि ती हो बस. खरं काही नाही, हिरो हिरोईनचाच आम्हाला रोल ऑफर केला होता पण आता तिला उचलता येणार नाही म्हणून आम्ही कॅन्सल. आता मी बारीक झाली यार. या फिल्मसाठी मी जाडी झाले होते. मी जवळजवळ 80 किलोची झाले होते आणि आता या 1-1.5 महिन्यात मी 10 किलो कमी केलाय. आता तुम्हाला उचलू शकतोस. या स्टेजवर आम्हाला ते पाहायला मिळणार आहे का? म्हणजे ते प्रेक्षकांना चालू शकतं. माझं नाव संजय आहे, दारासिंग.
येस खूप वा 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 क्या बात आहे मस्त या एका विनोदासाठी येस येस म्हणजे आता कळतंय तुम्हाला की फिल्म बघताना काय मजा येणार आहे काय धमाल येणार आहे येस आणि आपण लगेचच ट्रेलर लॉन्च इथे करणार आहोत तत्पूर्वी निर्मात्यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा आपण इथे सन्मान या सिनेमाचा म्युझिक लॉन्च इथे करतो म्युझिक बॉक्स आपण इथे ओपन करतोय सर्वांनी आपण एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात टाळ्यांचा आवाज जोरदार येऊ दे इतका छान भन्नाट असा ट्रेलर आपण इथे पाहिला तर त्याच तोडीच्या टाळ्या सुद्धा प्रेक्षकांमधून व्हायला हव्यात गणपती बाप्पा मोरया आणि आता आपण सर्व कलाकारांचा टीमचा इथे सन्मान करतोय मी एक कोणीतरी बुके निर्मला मॅम तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही हसताना खूप ज्यांच्यावर होती त्यांचे आपण कॅप्टन ऑफ द शिप ज्यांनी सगळ्यांना एकत्र बांधलंय आणि त्यांच्या नजरेतून आपण हा सिनेमा पाहतोय त्यांचा सन्मान आपण करतोय आणि विशेष टाळ्या सुद्धा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी मी मॅमना विनंती करते की कृपया आपण त्यांचा सन्मान करतोय करून देणार आहोत आणि आपण संवाद सुद्धा साधणार आहोत झाला पाहिजे यांच्यासाठी लेकींसाठी वा हा गोड फोटो आहे येस आणि मी आता विनंती एक ग्रुप फोटो आपण इथे घेतोय अजून जोरात टाळ्या होऊन जाऊ दे फक्त इथून टाळ्या येतात तिकडचे प्रेक्षक अजिबात टाळ्या नाही वाजवत आहेत एवढे एनर्जेटिक प्रेक्षक आहात तुम्ही जोरात टाळ्या होऊन जाऊ दे त्यांना भूक ग्लॅमर असं सगळं मराठी इंडस्ट्री मधलं एका फ्रेम मध्ये आज आपल्याला इथे दिसतंय आणि या खूप सुंदर गोड गोडी उत्तम कलाकारांसाठी एकदा मॅम समोर सर समोर ओके फोटो एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी 30 मेला आमचे म्हणजे वाघाचं पणजे रिलीज होतो आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप चांगल्या पद्धतीने मीडियाने सपोर्ट केला आहे आणि आज ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होता आणि गाणीही अप्रतिम झालेली आहेत. त्यामुळे खूप छान वाटलं. छान आहे फिल्म, स्टोरी लाईन छान आहे, बघायलाही तेवढीच मजा येईल. त्याच्यात तेवढंच कॉमेडी आहे. सो पुरं पॅकेज आहे. एक मिनिट हां त्याच्याबद्दल एवढंच म्हणणं आहे की कसं होतं की मराठी
चित्रपट बनवणारे खूप खूप निर्माते आहेत. म्हणजे आज मी जवळजवळ 25 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि जेव्हा मराठी चित्रपट बनतो आणि बनल्यानंतर मार्केटिंग होतं, डिस्ट्रीब्युशनला प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे आपलं बजेट हायवर जातं आणि हाय बजेट झाल्यानंतर पब्लिक जेव्हा मराठी पब्लिक थिएटरमध्ये येतं नाही तेव्हा कुठेतरी निर्माता कोसळतो आणि मग तो सबसिडीवर डिपेंड राहतो. मग सबसिडी कधीतरी 19-20 होते आणि ती मिळत नाही. सो अशात काही निर्मात्याने तर आत्महत्या केलेली आहे. जशी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसे निर्मात्यांचेही कितीतरी प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा निर्माता म्हणून कोणी येतं आहे, आज पदार्पण केलेलं आहे तमन्नाने, तसे तिने जो चित्रपट केला आहे तो चित्रपट असं तिची इच्छा व्हावी की मी पुन्हा एकदा दुसरी निर्मिती करावी. म्हणजे मी जर चित्रपट बनवते तर त्या पिक्चरात येत आहेत थिएटरमध्ये लोक आणि मी जेवढे पैसे लावले तेवढे तरी रिटर्न आले तरीही मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मराठी चित्रपट करू शकते आणि ती करणार आणि तिचा तेवढा विश्वास आहे. सो मला असं वाटतं की जे मराठी चित्रपट बनवतात निर्माते त्यांना तसा सपोर्ट लोकांनीही केला पाहिजे, मराठी पब्लिकनी पण केलं पाहिजे. जेव्हा मराठीला आपण अविभाज्य स्थान दिलेलं आहे तर मराठी चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. येस. काय प्रश्न होता? मी तर मधूनच कुठेतरी आली. तमन्ना आणि आम्ही मायलेकी आहोत आणि सो आम्ही खूप छान मजा केली आहे फिल्ममध्ये. थोडी स्ट्रिक्ट आई आहे मी आणि तिचं बॅकग्राऊंड थोडंसं वेगळं असल्यामुळे नंतर एक मुलीची आई होणं हे खूप कठीण आहे. मुलाची आई तर आहेच पण मुलाची आई होणं पण जितकं मुलीची आई होणं ना हे किती कठीण आहे हे पिक्चर बघितल्यानंतर कळेल की जेव्हा एक मुलगी होते तेव्हा त्या मुलीला सांभाळणं, मोठं करणं आणि मग तिच्यानंतर तिचं शिक्षण तर आहेच आहे, नंतर तिच्याबरोबर ती जेव्हा वयात येते त्या वयात आल्यानंतर तिचं लग्न लावून देणं आणि हे सगळं जे करायचं असतं त्या आईला, तेव्हा त्या आईवर काय काय घडतं, तिच्या पास्टमध्ये काय घडतं आणि तिच्या फ्युचरमध्ये काय होणार आहे, हे सगळी धमाल मस्ती सिरियस खूप काही या फिल्ममध्ये आहे आणि ती फिल्म बघण्यासारखी आहे. त्याच्यातून खूप काही सोशल मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे. कारण मुलीची आई होणं एवढं सोपं नसतं. म्हणजे वाघाचं म्हणजे कुत्र्याचे कान आणि हो सावधान. म्हणजे आमचे वाघाचे पंजे तुम्हाला कळलंय की हे वाघाचे पंजे इथे आहेत. सो हे जे वाघाचे पंजे का डरकाळी फोडते किंवा त्या नखाने मारते त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहे आणि ते कारण बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये येऊन 30 मेला म्हणजे वाघाचे पंजे पाहायचं आहे. दोन्ही रोल आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ॲज अ ॲक्टर जो रोल मी परफॉर्म केला आहे तर त्याच्या आधीही मी काही काम केलेलं आहे त्यामुळे आता तिथे जास्तीच धमाल चाललेली आहे त्याच्यामुळे अच्छा ॲज अ ॲक्टर खूप मजा आली सर्वांबरोबर काम करायला आणि ह्या वन टेक आर्टिस्टबरोबर काम करताना मलाही असं झालं ना की फटाफट शॉट्स दिलेले आहेत आणि ॲज अ निर्माता पहिलंच फिल्म होतं त्यामुळे पहिल्या फिल्ममधनं मला असं वाटतं की ह्याच्यातनं खूप सारं काही शिकायला मिळालं आहे. तर ते आता शिकून झालेलं आहे आणि नेक्स्टला आम्ही तयारी करायची विचार चाललेला आहे. मम्मा ये ना लाईट चालले उधर थी ना चलेगा. हाँ हाँ बोल. अच्छा हाँ बोलिए. आपने जो मैनेज किया है कैसे किया और हाँ मैंने ना इस रोल के लिए ना वेट गेन किया था. ओके वजन बढ़ाया था और अभी मैं पतली हुई हूँ. उस रोल अभी मैंने 12 किलो कम किया है. जो आपने देखा है वो मैं 80 किलो की हूँ. अब मैं 68 kg की हूँ. ओके तो आपने कैसे मैनेज किया है और एक आपके ऊपर बहुत प्राउड किया जा सकता है. मी मराठी ॲक्च्युली बघा ही फिल्म जेव्हा मी केली ना तेव्हा मी हा विचार केलेला की आपण ही फिल्म 15 दिवसात कंप्लीट करायचं एक टार्गेट ठेवलेलं. एक रेकॉर्ड करायचा होता मराठीच्या इंडस्ट्रीमध्ये की सगळ्यात कमीत कमी वेळामध्ये ही फिल्म कंप्लीट करायची होती. ॲज अ वुमन म्हणून मी प्रोड्युसर आली आहे. मला माहिती नाही आधी कोण वुमन प्रोड्युसर आहेत किंवा कोणी असं केलं आहे. मीच 2 पिक्चर केलेत प्रोड्यूस. हो
बट मी हे ॲज अ प्रोड्युसर मी प्रोड्यूस पण केलं आणि ॲक्टिंग पण केलं. तर मला ह्याच्यामध्ये असं होतं की बाबा ही 15 दिवसात कंप्लीट करायची होती. झालं 17 डेजमध्ये ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे फिल्म. तर दॅट इज अ रेकॉर्ड फॉर अस की सगळ्यात शॉर्ट पिरियडमध्ये ही फिल्म कंप्लीट झालेली आहे. आणि रिलीजला आणणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ही आम्ही 2.5 महिन्यामध्ये पूर्ण करून आम्ही ह्या आता 4 महिन्याच्या आतमध्ये ही आम्ही रिलीजला आणलेली आहे फिल्म. ऑन द सेट कुछ ऐसा कुछ वाकया आपको याद आ रहा हो जो बहुत अच्छा रोमांटिक सीन करने में मजा आया हो? बहुत दिल के बहुत हार्ट के बहुत अटैच. मराठीमध्ये कोणीतरी विचारणार काय माहितीये की ते जेव्हा हिंदीमध्ये विचारतात ना तेव्हा मला पण उत्तर हिंदीमध्ये येते, कारण मी मोस्ट ऑफ इथे मुंबईला राहते आणि आपल्या मुंबईला हिंदी आणि मला मैं तो अच्छी लगती है. फनी मोमेंट्स मी तुम्हाला बोलली ना की आम्ही या फिल्मला पूर्णपणे डेडिकेटेड होतो की शूट आणि शूट कंप्लीट करण्यामध्ये. त्याच्यामुळे फनी असतं त्याच्यामध्ये बघितलं तर. फनी म्हणजे जे सीन्समध्ये जे फनीपणा चाललेला प्राजक्ता आणि संजयचा, तर तेच सगळ्यात जास्ती फनी होतं जे आम्हाला हसवत होतं. बाकी आम्हाला तेवढा वेळच नव्हता की आम्ही काहीतरी त्याच्यात अजून काहीतरी करू, फन करू किंवा काय अजून करू. एवढा वेळ तिथे नव्हताच. लास्टली ऑडियन्ससाठी काय? ऑडियन्ससाठी मला असं वाटतं की मराठीचे ऑडियन्स जे आहेत ते हिंदीकडे वळत आहेत. तर मी इंडस्ट्रीमध्ये असं विचार करते येऊन की ह्या ऑडियन्सला परत आपल्या मराठीकडे वळवण्यासाठी काहीतरी करावं. आणि या फिल्ममधनं आम्ही म्युझिक एक हे पकडलं आहे की म्युझिक आम्ही एकाच म्युझिक हर्षवर्धन वावरे ह्यांनी पूर्ण फिल्मचं म्युझिक केलेलं आहे. आणि गाणी ही सिच्युएशनच्या हिशोबाने आणि पूर्ण फिल्मला ज्या ज्या ठिकाणी गाणी रिक्वायर्ड होती त्या स्टोरीच्या हिशोबाने गाणी केलेली आहेत. आणि दुसरं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही स्टोरीला असं म्हणजे BGM पण थोडंसं वेगळ्या पॅटर्नमध्ये, म्हणजे नेहमी जे BGM एका कॉमेडी फिल्मला असते ते सोडून काहीतरी वेगळं BGM देण्याचा प्रयत्न केला आहे, जे की आपल्या साऊथमध्ये वगैरे आपल्याला ऐकायला येतं त्या टाईपमध्ये. आणि तिसरं अजून एक वैशिष्ट्य की ह्याचे आपल्याला बॉलिवूड टाईपमध्ये थोडं कलर पॅटर्न्स बघायला मिळतील फिल्मचे, की असं आपल्याला वाटत नाही की हे मराठी मूवी बघतोय आपण. थँक्यू. काय सांगणार, काय रोल आहे तुमच्या हा मूवी चित्रपटमध्ये आणि जनतासाठी काय मेसेज? फिल्म फॅमिली फिल्म आहे, कॉमेडी जॉनरची आहे आणि त्याच्यात चांगली गोष्ट ही आहे की त्याला कॉमेडी बरोबरच एक सोशल मेसेज पण आहे. सो मॅड कॉमेडी आहे, लोकांना डेफिनेटली रिलेटेबल आहे, आवडेल. आणि माझा रोल असा आहे की ऋषी नावाचा डॉक्टरचं कॅरेक्टर आहे, हु इज अ सायकेट्रिस्ट. आणि मला वाटतं बाकी सगळी कम्प्लिटली अतरंगी कॅरेक्टर्स असताना त्यातला हा एकमेव सेन माणूस आहे जो व्यवस्थित विचार करू शकतो. आणि तो हिरोईनचा मित्र आहे खरं तर, पण त्याच्यात काय काय धमाल गोष्टी घडतात हे तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल. ऑडियन्स जाणार बघायला, त्यांच्या पैसे वसूल होणार? डेफिनेटली होईल, कारण मला वाटतं तेवढा आनंद, म्हणजे ही फिल्म अशी आहे की तिथे तुम्हाला फारसा विचार करायला लागणार नाही आणि तुम्ही शांतपणे जे काही मोमेंट्स एन्जॉय करण्यासाठी म्हणून थिएटरमध्ये डेफिनेटली जाऊन ही फिल्म बघू शकता. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की येस, इट्स वर्थ युअर मनी. लास्टली काय ऑडियन्ससाठी? ऑडियन्सला एवढंच सांगेन की मराठी सिनेमांवर आता जसं प्रेम करताय, आता थांबायचं नाही असेल किंवा गुलकंद असेल, या सिनेमांना जसा भरभरून प्रतिसाद मिळतोय, सर्व चांगल्या पॅशनेटली केलेल्या सिनेमांना असाच प्रतिसाद देत जा. कारण मराठी प्रोड्युसर जगला तर मराठी सिनेमे, चांगले सिनेमे तुमच्यासमोर येतील. त्यामुळे असं मी म्हणत नाही की प्रत्येक सिनेमाला तुम्ही उचलून धरा. डेफिनेटली क्वालिटी ही ॲप्रिशिएट केली गेलीच पाहिजे, पॅशनेटली केलेली फिल्म ही ॲप्रिशिएट केली गेली पाहिजे. त्यामुळे तशा फिल्म्स नक्की उचलून धरा आणि तरच मराठी सिनेमाला जे पूर्वी आपण म्हणायचो गोल्डन डेज होते ते परत यायला अगदी आत्ताही आहेत असं मी म्हणेन, पण ते अजून प्रकर्षाने आपल्यासमोर येतील. थँक्यू. तमन्ना के बारे में यही कहूँगा कि ती खूप एक छान निर्माती आहे आणि मला पहिल्यांदा असा अनुभव आला की बरेच वेळेला कधी नवीन निर्मात्यांबरोबर तुम्हाला काही थोडेफार वाईट अनुभव येऊ शकतात, पण ती खूप पर्टिक्युलर आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. अगदी कलाकारांची व्यवस्था असेल, प्रोडक्शन रिलेटेड गोष्टी असतील, कुठेही तिने कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ज्या त्या वेळेला अवेलेबल होती. प्रोडक्शनची असेल, तुम्हाला कलाकारांना हव्या त्या गोष्टी असतील, प्रोडक्शन टीमला हव्या त्या, डिरेक्शन टीमला हव्या त्या गोष्टी असतील. त्यामुळे फिल्मची एक सर्टन क्वालिटी मेंटेन व्हायला खूप उपयोग झाला. त्यामुळे एक यशस्वी निर्माती म्हणून ती डेफिनेटली पुढे येईलच.
एक यशस्वी निर्माती म्हणून आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ती लोकांसमोर यावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. कारण ती मनापासून कष्ट केलेले तिने आम्ही बघितलेत, आम्ही एक्सपिरियन्स केलेत. त्यामुळे तमन्नाला आमच्याकडून सर्वांकडून तिच्या पूर्ण टीमला आणि तिला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कसला रोल आहे तुम्हाला? छान वाटतं आधी तर की आपण एखादा चित्रपट पूर्ण करतो, त्यात काम करतो, पण त्याला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा तो तुमच्या प्रेक्षकांसमोर येतो. तर पुन्हा एकदा नवीन चित्रपटातून तुम्हा सगळ्यांसमोर येते ह्याचा खूप आनंद होतोय. खूप छान चित्रपट आहे, सगळ्याच कलाकारांनी खूप छान कामं केलेली आहेत. संजय नार्वेकर सरांच्या बायकोचा रोल आहे हा. छान गोड भोळी बायको आहे, तिला एक वेगळा आजार आहे गमतीशीर. तर हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. आमचा एक चित्रपटातला सुंदर चेहरा माझ्या बाजूला आहे. तो मुलगा जितका सुंदर आहे तितकाच समजून उमजून काम करणार आहे आत्ताच्या पिढीतला. तर निखिल अत्यंत गुणी कलाकार आहे, अत्यंत समजूतदार आणि गोड सहकलाकार आहे. थँक्यू सो मच. प्राजक्तासोबत काम करायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. कारण तिची कॉमेडी बुलेट ट्रेनसारखीच असते, झपकन जाते ती आणि मजा करते. आणि अर्थात तिने आत्ता जो सिनेमा आला होता आता थांबायचं नाही, त्याच्यामध्ये इतकं कमाल काम केलं. मी तिला फोनही केला होता. सगळेच कलाकार म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे माझं भरत सरांवर किती प्रेम आहे. पण तो सिनेमा बघितल्यानंतर मला असं की यार काय फिल्म केली आणि काय कामं केली आहेत. त्यामुळे मला असं छान वाटतं की असे कलाकार सोबत असतात की ज्यांना ते माहिती असतं आता इथे कॉमेडी करायची का इथे सिरियस करायचे, हे तिला खूप चांगलं कळतं. आणि की एक आम्ही सिनेमा केला होता त्याच्यात जास्त आपण एकत्र काम केलेलं आहे. आणि या फिल्म मधली जो विनोद आहे ना निखिल, तो सगळा प्रसंगनिष्ठ विनोद आहे. त्यामुळे तो कायमच सुंदर असतो, कारण तो ओढून तडून करावा लागत नाही. प्रसंगाची निर्मितीच अशी असते की त्यातून विनोद निर्मिती होते. आणि त्यात हिला संजय नार्वेकर सरांसोबत अगदी म्हणजे मी खरंच म्हणते की मला काहीच करावं लागलं नाही. संजय सरांच्या ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिल्या की उत्तम विनोद निर्मिती होऊ शकते. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्राजक्ता किती भाग्यवान असेल आणि ती काय प्रकारची कामं करते. एकीकडे भरत सरांसोबत स्क्रीन शेअर करते, एकीकडे संजय सरांसोबत स्क्रीन शेअर करते. त्यामुळे कमाल आहे. आणि फिल्ममध्ये मी मागाशी म्हणालो की मी डेझर्टसारखा आहे. ही फिल्म अख्खी यांची आहे. कमालीचं आखीव रेखीव डेझर्ट आहे. हे प्लान केलेलं सुंदर डेझर्ट आहे. पाहुणे आल्यावर घाईघाईने आज जाऊन आपण काहीतरी गोड करतो तसा हा पदार्थ नाहीये. हा छान समजून उमजून आखीव रेखीव केलेला, सुंदर छान थंड करून ठेवलेला, आनंद देणारा असं डेझर्ट आहे. लास्टली मॅडम तुमच्या फॅनसाठी काय मेसेज आहे? तिच्या फॅनला तर खूप तिच्या फॅन तर कायम खुशच होतात तिला बघून. मी जे काही आज आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर कायम प्रेम केलेलं आहे. तर तुम्ही कायम जसा माझ्यावर प्रेम केलं आणि मला पाठिंबा दिला तसाच पाठिंबा आणि प्रेम मला पुढेही अपेक्षित आहे. सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार आणि खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना. आणि कायम तिच्यावर प्रेक्षक प्रेम करणारच आहे. पण माझी आता याची इच्छा आहे की प्राजक्ताने नाटकामध्ये यावं. हो लवकरच. मला एखादं छान नाटक मिळालं तर लवकरच मला म्हणजे आमची भेट वारंवार होत राहील शनिवार रविवार. पण आपल्या भेटीचं असं आहे ना निखिल की ती टू बी कंटिन्यूड आहे. त्याला मध्ये आम्ही किती दिवसांनी भेटलो तरी आमचा संवाद तसाच राहतो. आमचे गोड आणि आमचा लाडका दिग्दर्शक आलेला आहे मध्ये स्वरूप आलेला आहे. आणि स्वरूप प्रचंड जेन्युइन आहे, प्रचंड कष्ट करणार आहे. बरं त्याला बघून वाटतं की त्याचं वय हे असेल ते असेल, पण स्वरूप प्रचंड यंग आहे, खूप जास्त यंग आहे. अत्यंत यंग तरुण तडफदार आहे. तो नवपिता आहे. आणि नवपिता म्हणजे त्याला आत्ताच मुलगी झालेली. तो पिता नाहीये पण तो पिता आहे. आणि समजून काम करणारा मुलगा आहे. आणि ह्याचं एक आत्ता ह्याच्या कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे त्याला नुकतंच. आणि अर्थात एक लक्ष्मी आली आहे चालून. आणि स्वरूपचं एक कौतुक म्हणजे कायमचं असं आहे की आम्ही आता 2-3 फिल्म्स करतोय सोबत. ह्याला प्रोड्युसर सगळ्या लक्ष्मीसारख्या लागतात कारण की त्या सगळ्या स्त्रिया असतात. स्त्री वर्गाचा विशेष स्त्री वर्गाला काय म्हणतात, स्त्री वर्गाच्या त्यांच्या आनंदाचं भान राखून त्यांच्याशी डील करणारा असं आमचं गोड. खरंच पण जोक्सचं पाठ पण स्वरूपनी खूप सिरियसली पटकन आमचा चित्रपट पूर्ण केलेला आहे आणि खूप छान काम केलेलं आहे. त्याचं कामावर अत्यंत प्रेम खूप जास्त आहे. आणि मी आजही तो तापात इथे आलेला आहे इंजेक्शन वगैरे घेऊन. आणि मी एका गोष्टीचा उल्लेख करायला मला आवडेल
की ज्यावेळेस मला सिनेमाचा हा रोल विचारला होता मी नाही म्हटलं होतं, कारण का म्हटलं अरे ते म्हणून डेझर्टसारखं येतो आहे ना मी, तर मग कॅमिओ आणि त्याच्यात नको. पण नंतर मला जो EPने फोन केला होता, नंतर त्यांनी सांगितलं की याची फिल्म आहे आणि ह्याने फोन केला. म्हटलं ठीक आहे चल तू करतोय ना, तुझ्यासाठी येतोय मी. थँक्यू हो थँक्यू 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 सो मच. डायरेक्टर आहे, कमाल बोलतात हे, मी असा रोल करणार आहे असा. अरे मी मग तुला आत्ता त्याच्यात बोलत होतो. परत एकदा डायरेक्टर आहे, काय सांगणार? काय नाही, मस्त आहे सिनेमा. या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आर्टिस्टनी, ऑलवेज. म्हणून मी हा सिनेमा कंप्लीट करू शकलो. मी स्टारकास्ट बरोबर पहिलाच सिनेमा केला आहे, पण असं वाटलं नाही की सगळ्यांनी मला तेवढाच सपोर्ट केला आणि आपल्यातलं समजून त्यांनी मला सपोर्ट करून आपल्यातलं समजून काय असतं. पुढचे 4-5 सिनेमे आपण करतो एकत्र. हा, पुढचे 4-5 सिनेमे हे दोघं तर 100% असणार आणि आम्ही एकत्र करतोय. प्राजक्त माझी हिरोईन असणार आहे. कितना वो मतलब शेड्यूल बहुत टाइट था, 15 डेज में आपको 17 डेज में उड़ाया, लेकिन कितना आपको प्रॉब्लम आया इसमें, बहुत शॉर्ट टाइम में? नहीं, प्रॉब्लम कुछ नहीं आया क्योंकि सब पेपर पे था. मराठीत ना. ओके, प्रॉब्लेम काय नाही आला. पेपर वर्क आधी होतं आमचं फिक्स. ॲक्च्युली निर्मात्यांनी 18 दिवसाचं शेड्युलिंग केलं होतं, सांगताना 18 दिवस सांगितले होते, ते 1 दिवस अजून कमी झाला. पेपरवर्क कुठल्याही सिनेमाचं जर पेपरवर्क असेल तर तो जे आहे टायमिंगचं टार्गेट आहे त्या टायमिंगमध्ये कंप्लीट होतो. पेपरवर्क नसेल तर मग ते खूप दिवस लागतात, 30-35 दिवस पण सिनेमा कंप्लीट होत नाही. म्हणजे मी आता सांगतो आमच्या पिढीला किंवा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला गजेंद्र आयरे सरांनंतर स्वरूपच मिळालं आहे. विद्युत वेगाने काम करणारा दिग्दर्शक. थँक्यू. कितना एंजॉय किया शूट करते में और स्टार कास्ट ने आपको परेशान कितना किया? एन्जॉय खूप केला, मस्त, खूप मजा आली, धमाल आली. आणि स्टारकास्टनी मला काहीच असं तुम्ही जसं म्हणताय की तंग केलं, काय बोलले तुम्ही, त्रास दिला. स्टारकास्टचा काहीच त्रास नाही झाला, उगाच माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला. असं माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला, कारण की सिनेमा कमी दिवसात संपवायचा होता, त्यामुळे थोडे शिफ्ट्स वाढल्या. थोडं त्यांनी माझ्यासाठी ते पण ॲडजस्ट केलं. म्हणजे कधी आपल्या सिनेमा सृष्टीमध्ये 12 तासाची शिफ्ट असते, कधी 14 तासाची पण झाली, कधी 13 तासाची पण झाली. पण कुठलंच आर्टिस्ट असं बोललं नाही की 2 तास वाढले वगैरे. त्यांनी सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने केला, म्हणून ते आणि 17 दिवसात कंप्लीट झालं. सांगतो तमन्नाचं मला एक कौतुक करायचं आहे. ती असेल, तिची आई असेल, ॲज अ निर्माता, की माझ्या डे 1लाच सगळ्या दिवसांचं पेमेंट क्लिअर केलं होतं. हे कधी घडत नाही मराठीत किंवा कुठेही पेमेंटला मागे लागावं लागलं, कधीच नाही. डे 1. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, निर्मात्याचा पाठिंबा भक्कम असला तर सिनेमा 4 महिन्यात थिएटरमध्ये येतो. हे आपण या सिनेमामधनं प्रूव्ह केलं आहे. सिनेमाला भरपूर सिनेमे असे आहेत, वर्ष झाले, 2 वर्ष झाले थिएटरमध्येच पोहोचत नाही. हा आपला पहिला असा सिनेमा आहे जो शूट होऊन सगळं पोस्ट प्रोडक्शन होऊन 4 महिन्यात आम्ही थिएटरमध्ये येतोय. ह्याच्या आधी पण झाले, खूप जणांनी केलेले हे कट करून टाका आत्ताचं जे आहे ते. नाही मग असं काही नाहीये, कट करून झालेलं आहे. मी म्हणूनच म्हटलं की स्वरूप वाटतो मोठा, पण त्याच्या एज प्रमाणे बघायला तर नाही. ठीक आहे, चलो आता ह्या दोघांना प्रश्न विचारा, मी निघतोय. चलो बाय बाय. थँक्यू. येस, थँक्यू. माध्यम प्रतिनिधींचे आभार. सेकंड पार्ट बनवणार ना, यांना घ्या. आहे हा movie. मराठीत. फर्स्ट ऑफ ऑल हा एक खूप सुंदर मूवी आहे. ह्याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत. एक डार्क कॉमेडी, एक हॅपी कॉमेडी, त्याच्यामध्ये मॅड कॉमेडी, असे सगळे जॉनर्स त्याच्यामध्ये स्वरूपनी कंबाईन केलेत आणि खूप सुंदररीते हा एक्झिक्यूट झाला आहे. तर मी ह्याचं म्युझिक केलं आहे. मला 4 खूप वेगळ्या प्रकारची गाणी करायला मिळालं मला. तर दॅट वॉज अन एक्सपिरियन्स विथ माय कंपनी ट्रिनिटी ब्रदर्स, ज्याच्यामध्ये करण आणि आदित्य माझे पार्टनर्स आहेत. आणि ॲट द सेम टाईम बॅकग्राऊंड स्कोरसुद्धा मी केला आहे ह्याच्याबरोबर. आणि दिस इज डन बाय अबिरा. दिस इज आवर कंपनी. दिस इज गणेश सुर्वे. ही विल स्पीक ऑफ इट. डेफिनेटली या फिल्ममध्ये एक गोष्ट आम्हाला करायला भरपूर आवडली की ती जिथे हसायचं आहे, आम्ही हसवतोय, कॅरेक्टर्स हसणारे आहेत
ॲट द सेम पॉईंट तुम्ही पाहाल की तिकडे एक इमोशनल अँगल पण आहे. तुम्ही हसता हसता तुमच्या डोळ्यात चटकन पाणी येईल, कुठे असं वाटेल की अरे की हा एक मुमेंट आहे आपल्या, आपण पण असं जगलो आहे, आपल्याबरोबर पण असं झालं आहे. सो एक पूर्ण ही जर्नीच आहे. फिल्म तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की काय आहे, काय झालं आहे, काय व्हायला पाहिजे होतं, आपल्याबरोबर पण असं झालं आहे का, अरे हो आपण पण असं गेलो आहे. पूर्ण एक मजेशीर कॉमेडी, तेवढीच एक इमोशनल मूवी आहे. आणि सोशल मेसेज याच्यात एवढा छान दिलेला आहे. तुम्ही खरंच जर थिएटरमध्ये पाहाल ना तुम्हाला एवढी आवडेल मूवी की प्रत्येकाचं काम चांगलं आहे याच्यात आणि प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे. तर प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी मराठी सिनेमाला भरभरून प्रेम द्या, तसंच थिएटरमध्ये पहा. थँक्यू सो मच.